तर नमस्कार मित्रांनो, दुपारचे 12:41 झालेली आहे आणि आता आम्ही चिपळूणवरनं निघायच्या तयारीत आहोत. तर मित्रांनो, सकाळी आपण जेव्हा लवकर पहाटे निघतो तेव्हा यायला आपल्याला जवळजवळ 4:45 किंवा 5 तास लागतात चिपळूणला. पण संध्याकाळी जर जायचं असेल परत तर संध्याकाळी म्हणजे जाताना वेळ जास्त लागतो. आणि आता तर आपण 12-12:30 पाऊणला निघतोय जवळजवळ, तर अजून वेळ जास्त लागणार. बघूया आता आपल्याला मुंबईला पोचायला म्हणजे पळसपे फाट्याला पोचायला किती वेळ लागतोय, कारण पळसपे फाट्याला आपण आपला ब्लॉग एंड करूया. तर चला. हा, नदी पूर्ण दुथडी भरून वाहते आहे मस्तपैकी. चला, 12:48 झालेत. आपण या इंद्रायणच्या ब्रिजवरती आलोय. तर मित्रांनो, बरोबर 12:52 झाले. आपण ममता ग्रीन गॅस या CNG स्टेशनला आलेलो आहोत आणि किलोमीटर झाले आहेत 250.9. तर मित्रांनो, 1:04 झालेत. आपला गॅस भरून झालेला आहे आणि आता आपण निघतोय मुंबईच्या आपल्या परतीच्या प्रवासाला. आता किती वाजतील जायला माहीत नाही, कारण जायला नक्कीच वेळ जास्त लागेल, कारण सकाळी आपण 4:45ला निघालो होतो. तर आता दुपारची वेळ आहे, ट्रॅफिक असेल, रस्ते खराब असतील, त्यामुळे निदान 6-7 तास तरी लागतील. तर बघूया आता बरोबर 1 वाजला असं समजा. आपण वाळोप्यावरनं ममता ग्रीन गॅसवरनं निघालो आहे. आता किती वेळ लागतोय तो बघूया. मुंबईपासून गोव्यापर्यंत जा, हा सगळ्यात बेस्ट स्पॉट आहे. थोडा रिपरिप पाऊस पडतोय. हे आहे वशिष्ठी दर्शन. चला, परशुराम घाटातून थोडंसं आता खाली आल्यानंतर मस्त रिपरिप पाऊस पडत होता. पूर्ण रस्ता बघा कसा ओला झालेला आहे. पाऊस थांबला आहे, पण मला वाटते ट्रकचे सगळे तुषार उडतात आहेत विंडस्क्रीनवरती, त्यामुळे सगळी घाण होते विंडस्क्रीन. तर मित्रांनो, 1:27 झाली आहेत. आपण बोरजच्या टोल नाक्याला पोचलो आहे. अरे, इथे लाईट बीट पण लागलेले आहेत, ग्रीन रेड, सगळं रेडी आहे यांचं. अरे, पहिला रोड रेडी करा. मित्रांनो, 1:35 झाले दुपारचे आणि आपण आता खेडच्या भरणे नाक्याला पोहोचतोय. जगबुडी नदीवरच्या ब्रिजवर आहोत आपण आणि किलोमीटर झालेत 279.5 म्हणजे 279.5. तर नमस्कार मित्रांनो, दुपारचे 1:52 झालेली आहेत आणि बरोबर 300.5 म्हणजे 300.5 एवढे किलोमीटर झालेले आहेत. आता आपण कशेडी बोगद्यात एंट्री मारतोय.
53. या बोगद्यामध्ये थोडीशी कमी लाईट दिसते. हा मुंबई लेनचा बोगदा थोडा ड्राय दिसतोय. जा बाबा जा. उद्यामध्ये एकतर कशाला, एकतर पाणी पडतं, कुठे काय पडतं. हे बघ, हे हॅझार्ड लाईट लावतायत. उद्यामध्ये फक्त हेडलाईट ऑन करायची, त्यामुळे मागची टेललाईट ऑटोमॅटिकली ऑन होते. हॅझार्ड लाईट लावायची गरज नाही. हॅझार्ड लाईट लावली की बघा, आता मला राईटला वळायचं आहे तर सिग्नल पटकन दिसणार नाही, कारण दोन्ही हॅझार्ड लाईट चालू आहेत. आता मी राईटचा सिग्नल दिला आणि राईटला वळालो. बरोबर दुपारचे 2:04 झालेली आहेत आणि एक्झॅक्टली 312.2 312.2 किलोमीटर झालेले आहेत. आणि आता आपण पोचलेलो आहोत पोलादपूरला. तर मित्रांनो, आता दुपारचे 2:24 झाले आहेत आणि बरोबर 338 किलोमीटर झालेत. आणि आता आपण नीलकमलला थांबायचं आहे, कारण मॅडमना थोडं रोटी सब्जी खायची आज इच्छा झालेली आहे. तर आपण इथे लेफ्टला गाडी घेऊया नीलकमलमध्ये. किती वेळाही शूट केलं ना तरी हा स्पॉट कॅमेऱ्यामध्ये घेतल्याशिवाय राहत नाही. मस्त फिशिंग करतोय तिथे मुलगा एक. हा पहिला कट्टा नव्हता, आता ही संरक्षक भिंत म्हणजे कट्टा बांधलेला आहे. मशरूम मसाला आहे, बस रोटी आहे आणि एक राईस मागवला आहे, दॅट्स इट. तर नमस्कार मित्रांनो, दुपारचे बरोबर 3:15 वाजलेले आहेत. आमचं जेवण आटोपलेलं आहे आणि आता आपण निघणार डायरेक्ट मुंबईच्या प्रवासाला. तर आता बघूया पळसपे फाट्यापर्यंत पोचायला आपल्याला किती वेळ लागतो आहे ते. आता मला वाटतं आमचा पाऊण तास जेवणामध्ये गेला असेल. आता बघूया मुंबईमध्ये आपल्याला किती ट्रॅफिक मिळतं आहे ते, म्हणून मी शक्यतो लवकर जाण्याचा प्रयत्न करतो. कारण जेवढा थकवा 200, 250, 300 किलोमीटर गाडी चालून होत नाही ना, तेवढा थकवा मुंबईमध्ये तर शेवटचा 1 तास ट्रॅफिकमध्ये होतो. चिपळूणला वाळोप्याला पण गॅस भरला होता येताना. तर नॉर्मली भोसले घाट, परशुराम घाट उतरायला लागतो, त्यामुळे हा गॅस मुंबईपर्यंत पुरतो. तर बघूया आता आपल्याला गॅस पण किती पुरतोय ते. आता बरोबर ऐरोलीपर्यंत गॅस पुरेल. ऐरोलीला आपल्याला एकदा लास्ट टॉपअप म्हणजे पूर्ण टाकी भरून घ्यायला लागले. चला, हॉटेलमधून निघाल्यानंतर 10 मिनिटांनी लगेच मला वाटतं वीर रेल्वे स्टेशननंतर मुंबईला येतानाचं हे पहिलं डायव्हर्जन लागलेलं आहे.
तर मित्रांनो बरोबर 3:39 झालेली आहेत आणि किलोमीटर झाले 360 आणि माणगावचं बघू शकता. आता इथे ओव्हरटेक वगैरे करायला मिळत नाही आहे, ट्रॅफिक तितकं नाही आहे. आता कंटेनरमुळे आपण ओव्हरटेक करू शकत नाही. चला व्यवस्थित ओव्हरटेक करायला मिळालेलं आहे. 3:42 झाले आहेत. बरोबर डाव्या बाजूला माणगावचा डेपो आहे, उजवीकडे निजामपूरचा फाटा आहे. पुणे वाले गए राइट साइड निजामपुर फाटा वाया तामिनी घाट और हम चले सीधा मुंबई की ओर. चला आज काय हेच आनंद भवन फेमस आहे मेन माणगावमधलं. हो पण इथं कोण गाड्या थांबवणार कुठे, मला नाही आवडत ते. रस्त्यावर कुठेतरी गाड्या थांबवा, शाखा शोधा. पंढरपूरला होतं तेच आनंद भवन. नाही पंढरपूरचं होतं ते भारत भवन आणि हे आनंद भवन नाश्त्यासाठी फेमस आहे. 3:48 झालेली आहेत. 368.4 किलोमीटर झालेले आहेत आणि आता आपण इंदापूरचा जो CNG स्टेशन आहे, जो पहिलावाला BPCLचा फेमस, जिथे जास्त लाईन लागते तो क्रॉस केलेला आहे. बरोबर 4 वाजलेले आहेत. 380 किलोमीटर झालेले आहेत आणि आता लोणेरेनंतर हे आता पुढचं डायव्हर्जन लागलेलं आहे. इथे थोडी परिस्थिती खराब आहे. पाऊस पडला तर पाणी साचत असेल ते, तेव्हा हालत खराब होत असेल. आता निदान पाणी तरी नाही आहे. चला इथे पुढे जरा डांबराचा रोड व्यवस्थित आहे. परत तशी परिस्थिती. बघा बाईकवाल्यांची हालत बघा. खडीमध्ये गाडी उभी राहणार कशी, नुसती खडी टाकलेली आहे. मला वाटतं पाणी साचत असेल म्हणून खडी टाकली, चिखल होऊ नये म्हणून. हा पण एक अर्ध्या किलोमीटरचा पॅच डायव्हर्जनचा केला आहे. परत कॉन्क्रीट रोडला सुरुवात झाली आहे. 4:04 झालेली आहेत आणि 382.5 किलोमीटर झाले आहेत आणि आता आपण पोचलो आहे कोलाडला. खड्डे वाचवत गाडी चालवायला लागते. हा आला आता कोलाडचा कोकण रेल्वेचा ब्रिज. 4:13 झाली आहेत. 389.5 किलोमीटर झालेत आणि आता सुकळी खिंडीला सुरुवात होते. हा सुकळी खिंडीचा स्टार्टिंग पॉइंट आहे. इथे टोलगेट झालेला आहे. सुकळी खिंड समाप्त झालेली आहे.
4:22 झालेत. 398.2 किलोमीटर झालेत आणि आपण वाकण फाट्याला पोचलोय. नागोठाणे नाहीये का? नाही, वाकण फाटा आहे. आता नागोठणे पुढेच आहे थोडं. 399.5 किलोमीटर आहेत आणि उजवीकडे हे नागोठण्याचा CNG पंप गेला. आता नागोठण्याचा CNG पंप गेल्यानंतर लगेच हे इथं डायव्हर्जन लागलेलं आहे. डाव्या बाजूच्या सर्व्हिस रोडवरनं आपल्या गाड्या जात आहेत. समोरून पण एक डंपर येतोय. मला वाटतं हा रस्ता 2 वे आहे. लेफ्ट साईडने पण गाड्या चालल्या आहेत, पण माहीत नाही हा डंपर इथून का आला आहे. नाही, ट्रॅफिकच पूर्ण इथून आहे. आता एकंदर पाहायला गेलं तर एक 5-6 किलोमीटरचा पॅच फक्त खराब आहे. पण गणपतीच्या वेळेला ट्रॅफिक एवढं असतं की तो 5-6 किलोमीटरचा पॅच 10-15 किलोमीटरचा वाटतो. आणि जेवढा वेळ आत्ता जातोय त्याच्यापेक्षा 4 पट वेळ जातो, कारण ट्रॅफिक भरपूर असतं तेव्हा. हे बघा, पेवर ब्लॉक बघा कसे वर खाली झालेले आहेत हेवी व्हेकल्सच्या वजनांमुळे. बघा हा पॅच किती घाणेरडा आहे. पावसात याची अवस्था अजूनच खराब होत असेल. पाऊस आता कमी आहे, श्रावण महिना सुरू आहे. आता हे ट्रॅफिक 1 वे आहे का 2 वे आहे ते कळत नाही आहे. नाही, समोरून टेम्पो येतोय. 2 वे ट्रॅफिक असावं. ठीक आहे, तरी आपण आता पटकन पास होतोय. चला, हा पण एक साधारण 1-1.5 किलोमीटरचा पॅच असेल हा खराब. पण जेव्हा गाड्यांची लांबच लांब रांगा लागतील ना, तेव्हा ते 1-1.5 किलोमीटर 10-15 किलोमीटर सारखे वाटतील. चलो, निघालो आपण पटकन. हा आता अजून एक डायव्हर्जन आहे. बघा खड्डे बघा किती मोठे आहेत ते. मध्ये बघा कसे खड्डे आहेत ते. बरं आहे, मध्येच आहेत ते. आपण साईडने निघून जाऊया. तरी एक खड्डा लागलाच आपल्याला. हे बघा कसे मोठे मोठे खड्डे आहेत. समोरच्या गाड्या कशा डुलत आहेत बघा, होडीसारख्या आहेत. जरा कठीणच पॅच आहे ते. चला, हा पण एक 1.5 किलोमीटरचा. घाणेरडा पॅच आहे. आणि आता हे डायव्हर्जन संपलेलं आहे. गडपमध्ये हे मुंबईमध्ये येताना मुंबईची साईडची लेन पुष्कळच खराब आहे.
बरंच ट्रॅफिक होतं इथे. 10 मिनटं वेस्ट होतात इकडे. आता कुठे आम्ही गडपच्या बाहेर पडलो आहे. तर मित्रांनो बरोबर 5 वाजलेले आहेत आणि किलोमीटर झाले 423.2. आणि तुम्ही पाहू शकता आता आपण वडखळच्या ब्रिजवर आहोत. आता 5:17 झाले आहेत आणि आता कर्नाळ्याचा सुळका दिसायला लागलेला आहे. आता ट्रॅफिक वाढायला लागलेलं आहे, म्हणून मी यावेळेस म्हणजे संध्याकाळच्या वेळेस येत नाही. सकाळीच निघतो आणि दुपारपर्यंत पोहोचायचं घरी. हे बघा कंटेनर तर किती आहे, ट्रॅफिक बघा किती आहे. बरोबर 5:26 झाले आहेत आणि आपण खारपाड्याला पोचलो आहे. खारपाड्याचा टोल नाका आत्ता मागे गेला आहे आणि किलोमीटर झाले 443.2. बरोबर 5:30 वाजलेले आहेत आणि किलोमीटर झाले 448.5. आणि आता आपण पोचलो आहे कर्नाळ्याला. बरोबर कर्नाळा अभयारण्याला पोचलेलो आहात आपण. तर मित्रांनो 5:42 झालेली आहेत आणि किलोमीटर झाले 457.4. आणि आता जवळजवळ आपण आता पळसपे नाक्याला पोचलोच आहे. तर मित्रांनो हा चिपळूण ते पनवेल मुंबई हा प्रवास तुम्हाला जर आवडला असेल तर कृपया आपले चॅनल ट्रॅव्हल व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा. आणि कोकणात जातानाचा अपडेट व्हिडिओ आणि कोकणातून परत येतानाचा हा अपडेट व्हिडिओ गणपतीत कोकणात जी लोक जाणार आहेत त्यांच्यासाठी उपयोगाचा ठरेल असं मी आशा करतो. आणि ह्या भागातून मी इथेच निरोप घेतो आणि हा भाग मी आता इथेच संपवतो. आता चिपळूणहून 1 वाजता निघून 5:45 पोचलो आहे. त्यात पाऊण तासाचा एक लंच ब्रेक होता. म्हणजे चिपळूण ते पनवेल पळसपे फाटा बरोबर आपल्याला 4 तास लागलेत अंदाजे. आणि कॅल्क्युलेशन मी नंतर देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर मग मी सुशील बेगडे आपला ट्रॅव्हल व्हिडिओ या भागातून आपली रजा घेतो. स्वस्त राहा, मस्त राहा आणि पाहत राहा आपले चॅनल ट्रॅव्हल व्हिडिओ. कीप वॉचिंग आवर चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग.